आज आपल्याला टक्क्यांचे अपूर्णांकात आणि दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं ते बघायचं आहे. आता व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन जाईल. तर इथे 25% 25% म्हणजेच काय असतात आता लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावलं होतं. त्या टक्क्याचा काय अर्थ असतो बरं? म्हणजे 100 पैकी 25 आहे. 25 छेद 100 असा अर्थ होतो 25%चा. त्याला सोपं रूप द्यायचं. सोपं रूप कसं होणार? जर 25 ने बघूया 25 एका 25 25 चौक 100 1/4 म्हणजेच 25%चा अपूर्णांकात रूपांतर काय होईल 1/4. तसंच आता 35% 35%ला लिहिता येतं 35/100. आता याला सोपं रूप द्या. याला 5 ने बघूया 5 सत्ते 35 आणि 5 ने जर 100ला भागायचं 20 येईल. 7/20 येईल. ठीक आहे. आता आहे 56%. 56%ला कसं करता येतं? 56/100. आता याला 4 ने बघूया 4 ने भाग जातो दोघांना पण. तर इथं 25 येईल 4 ने भागल्यावर आणि इथं बघा 4 एक 4 आणि 4 इंटू 6 14/25 येईल. याचं उत्तर आता पुढचं आहे 4%. 4% म्हणजेच काय? 4/100. ठीक आहे. आता 4 ने 100ला भाग जातो. 4 एक 4 4 दोन्ही 8 2 25 1/25 येईल. ठीक आहे. 6% म्हणजेच कसं लिहिता येईल त्याला 0.6 छेद 100. अजून थोडं सोपं रूप दिलं. हा दशांश जर काढायचा असेल तर त्याला 10 नी वरी आणि 10 नी खाली पण गुणूया. म्हणजेच काय वरचा दशांश निघून जाईल 6 छेद 1000 येईल. त्याला सोपे रूप देऊया. 2 नी भागूया 3 आणि इथं 500. 3/500 याचं सोपं रूप येईल. ठीक आहे. आता इथे बघा 0.08. तर आता इथं पण तसंच करूया 0.08% म्हणजेच किती 0.08/100. आता याला 100 ने गुणूया आणि 100 ने भागूया. ठीक आहे. म्हणजेच काय होईल हे अंशातला आणि छेदातल्या 100 ने कशावर गुणते? हे इथला दशांश निघून जाण्यासाठी इथं वरी 8 येईल हा 100 ने गुणल्यामुळे आणि इथं 100 वर 2 शून्य वाढतील म्हणजेच किती 10,000 येईल. आता याला कितीने भागू शकतो आपण याला 2 नी किंवा 4 ने भागूया. 4 दोन्ही 8 आणि इथे बघा 4 4 दोन्ही 8 2 उरले 4 5 20 25. आता परत बे एक बे बे एक बे बे दोन्ही 4 बे पंचे 10. तर 1/1250 याचं अपूर्णांकातलं सोपं रूप आहे. ठीक आहे. इथे 2/5% इथे ऑलरेडी अपूर्णांक आहे. अपूर्णांकाची परत अपूर्णांक आपल्याला करायचे आहे. तर आता इथे बघा कसं करता येईल 2/5% म्हणजेच काय असतं 1/100 म्हणजेच असं 2% म्हणजेच काय 2/100 2/5% म्हणजे फक्त इथे खाली 100 लिहिते गुणिले स्वरूपात लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा त्याला सिम्प्लिफाय करूया. बे एक बे इथं 5 नी भागूया. ठीक आहे. इथं 50 आहे. ठीक आहे. 100ला भागल्यावर 2 ने. आता इथे 1/5 250 याचं याचं अपूर्णांकात काय रूपांतर 2/5%चं 1/250. ठीक आहे. तसंच आता 8.1/3%चं अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर ते कसं करता येईल बघा. तर आता इथे याचं आधी आपण साध्या अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. हे कसं करता येईल 8 गुणिले 3 अधिक 1/3% आणि हे 1/25 25/3. आता टक्के म्हणजेच काय 1/100 खाली. ठीक आहे. आता इथे 25 एका 25 25 चौक 100. आता 1/12. याचं काय उत्तर 1/12. ठीक आहे. टक्केचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर पहिलं एक्झाम्पल आहे 28%. 28%ला दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करता येईल बघा. तर आता 28%लाच कसं लिहिता येतं 28/100 लिहितो आपण. ठीक आहे. आता खाली जर 100 असेल तर दशांश आपण कुठे देतो? वरच्या नंबरला. तर आता 2 संख्येच्या आधी आपण दशांश देतो. 1 2 याच्या आधी दशांश. ठीक आहे. 0.28. तर हे झालं टक्केचं दशांश अपूर्णांकात रूपांतर. तसंच आता 6%चं कसं 6/100. आता इथे बघा 2 अंक आहेत पण इथे 1 अंक आहे का? 2 अंकाच्या आधी दशांश आहे. ठीक आहे. पण आता इथे 1 अंक नाही म्हणून आपण 0 घेऊया. 0 0.6 येईल. ठीक आहे. आता इथे बघा आधीच दशांश आहे. दशांशच दशांश
टक्क्यामध्ये, तर 0.2/100 आहे. ठीक आहे. आता इथे बघा, आधी आपण इथे दशांश कुठे लिहिता येईल बघा. आता आपल्याला दशांश वाढवावा लागेल. आधीच दशांश आहे. त्याला जर 100 ने भागलं तर 2 अंक अजून वाढून जाईल दशांश. मग 2 अंक पूर्ण करण्यासाठी आपण 2 शून्य उसने घेऊया. ठीक आहे. 0.002. आता इथे बघा 0.04%. तर आता इथे बघा 0.04% लाच लिहिता येईल, तर 0.04 चे 100 लिहिता येईल. ठीक आहे. आता याला दशांश परत वाढवायचा आपण. तर कसं दशांश वाढता येईल? 0. आता 2 अंक आधीच आहेत दशांशमध्ये आणि आपल्याला 2 अंक वाढवायचे म्हणून 2 शून्य वाढवायचे. ठीक आहे. तर उत्तर येईल 0.0004. ठीक आहे. तर हे एकदम सोपं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण टक्क्यावरतीच अजून एक्झाम्पल घेऊया.